गडचिरोली जिल्ह्यात आरोग्य विभागावर नेहमीच प्रश्नचिन्ह निर्माण होत असतात। काल एक घटना एटापल्ली तालुक्यातील बुर्गी भागात घडली। एका महिलेला रुग्णवाहिका न मिळाल्यामुळे मृत्यू झाल्याचे प्रकरण समोर आले। आपल्यासोबत जिल्हा आरोग्य अधिकारी आहेत। सर, प्राथमिक आरोग्य केंद्रात नेल्यानंतर त्या महिलेला योग्य उपचार भेटले नाही असे त्यांचे नातेवाईकांचे आरोप आहे, काय म्हणाल? जी प्राथमिक माहिती मी काल वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून घेतलेली आहे, याच्यामध्ये एक 23 वर्षाची महिला जी राहणार कांदोली या गावची होती। तर कांदोलीवरून विषबाधा झाल्यामुळे त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र बुर्गी या ठिकाणी घेऊन आले होते। तर हे अंतर एक 5 किलोमीटरचं असेल आणि ते नातेवाईक बाईकवर प्राथमिक आरोग्य केंद्रात घेऊन आले होते। प्राथमिक आरोग्य केंद्रात आपले वैद्यकीय अधिकारी हजर होते आणि त्यांनी प्रथमोपचार देऊन काही ॲट्रोपिन इंजेक्शन, RL या गोष्टी देऊन रुग्णाला ग्रामीण रुग्णालय एटापल्ली या ठिकाणी संदर्भित केलं होतं। त्या दिवशी रुग्णवाहिका चालक सुट्टीवर आहेत, म्हणजे रजेवर होता असं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मला सांगितलेलं होतं। आणि मग त्या परिस्थितीमध्ये पर्यव्यवस्था इतरांमार्फत करून रुग्णवाहिका देऊन त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र बुर्गी येथून ग्रामीण रुग्णालय एटापल्ली या ठिकाणी भरती करण्यात आलं होतं। दरम्यान उपचारादरम्यान सदरील महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला। ही वाईट घटना आहे। सर, रुग्णवाहिके न मिळाल्यामुळे जे नातेवाईक आहेत ते दुचाकीवर त्या महिलेला नेत होते, याबद्दल काय म्हणाल? नाही, याच्यात कांदोलीवरून बुर्गी प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यांनी संपर्क केल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी काही मला सांगितलेलं नाही आहे। याच्या संदर्भात सखोल चौकशी करण्यासाठी आता ADHO, MO, DTT आणि त्याचबरोबर हे रुग्णवाहिका समन्वयक या तिघांची कमिटी आज तिथं जात आहे आणि याच्याबद्दलची विस्तृत चौकशी अहवाल ते आज किंवा उद्या सादर करतील। पण कांदोलीवरून बुर्गीपर्यंत ते बाईकवर आले होते आणि त्या वेळेत त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राची काही संपर्क केलेला नव्हता असं वैद्यकीय अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। आणि प्राथमिक आरोग्य केंद्र बुर्गी येथून एटापल्लीसाठी मात्र रुग्णवाहिका उपलब्ध होती आणि रुग्णवाहिकेमधूनच रुग्णांना घेऊन जाण्यात आलेलं होतं। सर, अनेक वेळा अशा घटना घडतात तर आरोग्य विभाग किंवा जिल्हा परिषद जे आहेत ते आपला खुलासा देऊन बातमी जी आहे ते मोकळी करतात किंवा एक बाजूला खुलासा देण्यात येतो। तर याच्या अगोदर पण जे प्रकरण झाले किंवा या प्रकरणाची चौकशी करण्यात येणार? नक्की या प्रकरणाची चौकशी करण्यात येणार आणि याच्या पूर्वी सुद्धा जेवढ्या वेळेस पण चौकशी झालेली आहे त्या चौकशीमध्ये जर दोषी कुणी आढळलं असेल तर त्याच्यावर कारवाई पण झालेली आहे। याच्या पूर्वीचे खूप सारे उदाहरणं आहेत। आपण त्या ठिकाणी वेतनवाढी थांबवणं किंवा सेवा समाप्त करणं किंवा डिपार्टमेंटल एन्क्वायरी चालू करणं या पद्धतीच्या कारवाई याच्या पूर्वी सुद्धा करण्यात आलेल्या आहेत आणि आता सुद्धा जर कुणी दोषी असेल तर नक्कीच त्याच्यावर कारवाई होईल। कोणालाही पाठीशी घालण्याचा कसलाही काही प्रश्न नाही। आपण बघू शकतो की एक मोठं प्रकरण जे आहे ते गडचिरोली जिल्ह्यात उघडीस आलेलं आहे। महिलेला रुग्णवाहिका न मिळाल्यामुळे मृत्यू झाल्याचे प्रकरण। यात संबंधित वैद्यकीय अधिकारी किंवा जिल्हा समन्वयक जे आहे ते रुग्णवाहिकेचे यांच्यावर कारवाई करण्याचे आश्वासन जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी दिलेले आहे। कॅमेरामॅन सोहेल पठाण सोबत मेमडी फान, TV9 गडचिरोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।